जय सद्गुरू मंडळी. बघा आता आपल्याला ह्या 2 कच्च्या पपया आणल्यात मी. आमच्या शेजारी इथं 2-3 झाडं आहेत त्याच्यातल्या. तर आता आपण आज ह्याची तुटी फ्रुटी बनवूया. करू बघा मंडळी, आता आपण ही पपई कापून घेऊ. बघा मंडळी, ही आपली पपई चिरून तयार आहे. पपईला चिरायला जास्त वेळ लागतो कारण पपई निब्बर असते त्याच्यामुळे. आणि मी बारीक बारीक इथे चिरून घेतले. आणि आता इकडं बघा, इथं आपण ह्या फोडी उकडून घेऊ. त्यासाठी मी पाणी ठेवलंय आणि त्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकलंय. पाणी उकळी आली की आपण हे पपईचे काप त्यात टाकून घेऊ. आणि इकडं मी पाक करायला ठेवलाय. मी 1 वाटी साखर घेतली आणि पाऊण वाटी पाणी घेतले आणि पाक करायला ठेवलाय. आता मी पपई ह्या पाण्यात उकळायला टाकत आहे. एक उकळी आली की आपण ह्यातून पपई बाहेर काढून घेऊ, म्हणजे पपई थोडीशी मऊ होऊन जाईल. बघा मंडळी, हा आपला पाक झालाय आता. आणि मी पाकाचा गॅस बंद केलेला आहे. आणि इकडं आपली पपई पण छान शिजलेली आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि ह्यातल्या फोडी चाळणीने गाळून घेते, म्हणजे पाणी निघून जाईल आणि फोडी फोडी चाळणीत राहतील. बघा, ह्या छान शिजल्यात फोडी आता आपल्या. आता आपण काय करूया, ह्या फोडी परत कढईत टाकू आणि त्यामध्ये पाक टाकून हे थोडं एक 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. बघा, आता मी गॅसवर ठेवलंय आणि हा केलेला पाक त्या फोडीमध्ये टाकून घेतलाय. आता ह्याला फक्त आपण 2 ते 3 मिनटं परतून घेऊ आणि मग ह्याला आपण 2-3 कलरमध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली 3 कलरची तुटी फ्रुटी तयार होईल. बघा मंडळी, ही तुटी फ्रुटी आपली 5 मिनटं छान अशी पाकात शिजली. आता आपण ह्याला काय करूया, गॅस बंद करून 2-3 कलरमध्ये मिक्स करून घेऊया. बघा मंडळी, हे आपली तुटी फ्रुटी आता तयार झाली आहे. इथं हा एक कलर घेतलाय मी, हा ब्राऊन कलर आहे. आणि हे बघा, इथे एक आहे तो ग्रीन कलर आहे. बघा किती छान कलर लागतोय. आणि ही शिजली आणि मोकळी पण झाली बरं. आपण पाकात शिजवल्यामुळं ना ही चिकट नाही झाली, ही मोकळी झालेली आहे. आता आपल्याला ह्याला थोडंसं ऊन दिलं नाही, 2 तास जरी ऊन दिलं तर ही छान खाण्यासाठी आपली काय होईल, तुटी फ्रुटी तयार होईल. तुम्हीही तुमच्या मुलांसाठी अशी तुटी फ्रुटी घरी बनवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. जय सद्गुरू मंडळी, भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.